झालेली आहे पहा, एकदम तरीदार. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? तर सर्वात प्रथम तुम्हाला भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे भोगी. तर आज आपण करूया मिक्स भाजी जी असते ना ती कशी बनवतात ते आज मी तुम्हाला दाखवते. तर नक्की आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन जर असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला आज आपण बनवूया भोगीची मिक्स भाजी. त्याला तुमच्याकडे काय बोलतात? काही खेंगट बोलतात, तर काही शेंग सोलाण्याची भाजी बोलतात. तर तुमच्याकडे काय बोलतात त्या भाजीला? तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आज आपण बनवूया. मी आता ह्या सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत, त्या चांगलं स्वच्छ चिरून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. यामध्ये पाहू शकता बटाटे घेतलेत, वांगी घेतलेत, गाजर घेतलंय, पावटा आहे, आपली पापडी शेंग आहे, तर वटाणा आहे. अशा भरपूर सगळ्या मिक्स भाज्या आहेत ना आपल्याला. हे सगळे चिरून घ्यायच्या आहेत. तर आता हे मी सगळं चिरून घेतलेलं आहेत आणि यामध्ये पाणी टाकले. आता अजून परत एकदा एका पाण्याने मी धुवून घेते सगळ्या भाज्या. आणि इकडं वाटणची पण तयारी केलेली आहे. यामध्ये शेंगदाणे घेतलेत, खोबरं घेतलेलं आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, इकडे कोथिंबीर घेतली आहे, आणि इकडे हा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा. आणि इकडे मी आता गरम तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये तीळ भाजून घेते आपले. आता मी हे तीळ भाजायला ठेवलेले आहे. आता हे तीळ चांगलं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हो, इथं लय उडायला लागले. आता मी तीळ काढून घेते आपले. पहा किती उडायला लागले ते. आता पहा हे जे वाटण आहे ते आपल्याला वाटण काढलेलं आहे मी. तर हे सगळं भाजून घेते चांगलं. आता मी हे सेपरेट नाही भाजून घेतले, कारण क्वांटिटी पण थोडीच आहे, त्यामुळे मी सगळं एकत्रच टाकलेलं आहे. जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही सेपरेट पण असं वाटण भाजून घेऊ शकता. तर आता हे माझं थोडंच आहे, तर त्यामुळे मी सगळं एकत्र मिक्स केलेलं आहे. तर पहा मी अशा प्रकारे वाटण आपलं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये कोथिंबीर ॲड करते आणि हे सगळं वाटण वाटून घेते मिक्सरला. तुम्ही यामध्ये कांदा पण टाकू शकता वाटणाला, पण मी आता फोडणीसाठीच कांदा वापरणार आहे, त्या वाटणामध्ये नाही टाकणार. तर पहा आपल्या इकडे वाटण रेडी आहे. तर मी इकडे आज कुकरलाच भाजी करणार आहे. तर यामध्ये आता कुकरमध्ये तेल टाकून घेते मी. आता तेल गरम झालेलं आहे, यामध्ये जिरी मोहरी टाकून घेते, कढीपत्ता टाकून घेते, कांदा टाकून घेते, मिक्स करायचं आपल्याला. कांदा ना गुलाबी रंगावरती असा तळून घ्यायचा. आता आपला बऱ्यापैकी कांदा तळलेला आहे. यामध्ये आता मी मसाले टाकून घेते. मी यामध्ये कांदा लसूण मसाला घेतलाय, घरचा मसाला आहे आमचा, आणि सब्जी मसाला मी ऍड केलाय आज यामध्ये. आता जे वाटण आहे ते मी यामध्ये ऍड करते.
आता या वाटण आहे ना आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. पहा आपल्या भाजीला कसं तेल सुटलेलं आहे. आणि या गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे भाजीला, कारण त्यांनी आपली तरी पण जात नाही आणि टेस्ट पण छान येते. आता या सगळ्या मिक्स भाज्या मी टाकून घेते यामध्ये. खूप छान मित्रांनो याची भाजी छान लागते. आणि या ज्या सगळ्या भाज्या आहेत ना याचा सगळा अर्क उतरत असतो या भाजीमध्ये, त्यामुळे ना ही भाजी आहे ना आज टेस्टीच लागते. ते सगळं मिक्स करून घेते. पहा भाजीला कसं कलर आलेला आहे. आपल्या इंद्रधनुष्य सारखीच आपली भाजी दिसते आज, लाल पिवळी हिरवी. आता मी गरम पाणी टाकून घेते. आपल्याला जशी भाजी हवी आहे ना घट्ट पातळ तशी मी आता यामध्ये पाणी टाकून घेते. आमची तर मीडियमच आवडती, तर मी जास्त पाणी पण नाही टाकणार. थोडंसंच रस्सा करायचा याचा, कारण जास्त पातळ पण म्हणजे आम्हाला तरी नाही आवडत. आता चवीनुसार मी मीठ टाकून घेते यामध्ये. पहा मित्रांनो आपली भाजी कशी झालेली आहे बघा, तरी पण किती सुंदर आलेली आहे. यामध्ये मी तीळ टाकून घेतलेले आहेत. आता मी या भाजीच्या 2 शिट्ट्या करून घेते. छान भाजी आपली शिजल. यामध्ये हरभरे पण आहेत ना, त्यामुळे ते चांगले शिजले की चांगले टेस्ट लागते त्यांची. मी रात्री हरभरे भिजत टाकले होते आणि बाकीचे पण टाकलेले आहेत कोवडे. तर चला आता याच्या 2 शिट्ट्या करून घेऊ. तर आता इकडे मी भाकरी करते. आता याला तीळ वगैरे लावून घ्यायचेत आपल्याला सगळीकडून. तर चला भाकरी करूया आपण. Light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control. Feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Skyscrapers hum a steady tune. Stars colliding under. आपली भाकरी गरम गरम. पहा आपल्या आता भाकरी रेडी झालेली आहे. ते पहा मित्रांनो आपली फायनली भाजी तयार झालेली आहे. कशी झालेली आहे पहा, एकदम तर्रीदार. मी ते देवाला नैवेद्य दाखवते. तर मित्रांनो या जेवायला.